सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी सुंदर असं वाण तयार करून दाखवणार आहे। तर हे जे वाण आहे ना, तर समईखालील आसन म्हणून आपण वापरू शकतो। अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हे आसन बनवून दाखवणार आहे। आता सध्या समईखालचं आसन, दिव्याखालचं आसन हे सध्या ट्रेंडिंगला चालू आहे आणि ते सेम कसं बनवायचं आणि सोप्या पद्धतीमध्ये कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचं जे आसन आहे ना, ते आपण खणापासून बनवणार आहोत, सुंदर अशी लेस वापरून बनवणार आहोत। हे जे आसन आहे ते तुम्ही संक्रांतीमध्ये वाण म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये पूजेत तुम्ही वापरू शकता। अगदी देवघरामध्ये रोजच्या वापरासाठी दिव्याखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता। एकदम छोटं आणि सुंदर वाण कसं बनवायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर खूप ठिकाणी दिवाळीमध्ये तर याचा वापर खूप होणार आहे। म्हणजे छोटे छोटे दिवे जरी डेकोरेशनसाठी आपण वापरले आणि त्याच्या खाली हे आसन ठेवले ना, तरी खूप सुंदर वाटणार आहे। म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही वापरू शकता। असं सुंदर असं खणाचं समईसाठी आसन कसं बनवायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण सुंदर असं आसन बनवायला सुरुवात करूया। चला तर मग समईसाठी सुंदर असं आसन आपण शिवायला सुरुवात करूया। तर डिटेलमध्ये सांगते, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा कापड मी कोणतं घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर बघा, खणाचं मी हे कापड घेतलेलं आहे, 2 तुकडे अंदाजे घेतलेले आहेत। आता आपली समई जेवढी छोटी मोठी असते ना, त्या मापाने आपण बनवायचं। आता मी काय करणार आहे, इथे माझ्याकडे एक डिश आहे, तर त्या डिशच्या मापाने हा राऊंड कट करून घेणार आहे। तर समई साधारणतः एवढी असते आणि खूप मोठा जर आसन झाला ना, तर तो मग छान नाही वाटत। त्यासाठी जेवढं छोटं आपल्याला घेता येईल, शक्यतो समईचा माप समई जो असतं ना त्याचं माप घेऊनच राऊंड कट करायचा, पॉसिबल असेल तर, नाहीतर मग छोटी वाटी घ्यायची। तर आता मी इथे अस्तर नाही वापरणार आहे, मी दोन्ही बाजूला सेम खणाचंच मटेरियल येईल असं वापरणार आहे। म्हणून मी खणाच्या कापडाचे 2 तुकडे घेतलेले आहेत अंदाजे। आता मध्ये जी फोम शीट जी आपण टाकतो ना, तर फोम शीट प्रत्येकाकडे असतेच असं नाही, किंवा स्टेशनरीमध्ये मिळेल किंवा मॅचिंग सेंटरमध्ये मिळते, पण प्रत्येक ठिकाणी मिळेल अशी नाही। पण आपल्याला सिंपल त्याऐवजी काय वापरायचं आहे, तर बघा, आता आपल्याकडे 10 रुपयाची अशी पिशवी येते, कॅनव्हाससारखी जी पिशवी मिळते 10 रुपयाला, तीच मी घेतलेली आहे। इथे कटिंग करून साईडला तुम्हाला दिसत असेल बघा, इकडे शिलाई होती, म्हणजे चिकटवलेलं असतं, ते प्रेस केलेलं असतं पिशवीला, तर ते मी कट करून घेतलं आहे। तर त्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि एक लेस घेतलेली आहे। सध्या ही जी लेस लावलेलं समई आसन आहे ना, ते खूप ट्रेंडिंगला आहे। तर आता हीच लेस वापरून मी तुम्हाला समई आसन करून दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर या फोम शीटवरती आपल्याला एक राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे। आता मी ही जी प्लेट आहे ना, ती अशी उलटी मारते याच्यावरती आणि खडूने याला राऊंड करून घेते। हे बघा, बरोबर आपल्याला राऊंड करायचं आहे। व्यवस्थित गोल राऊंड करून घेतलं। आता याला कटिंग करून घेते आणि सेम याच मापावरती खालचे जे 2 कापड आहेत ना, ते सुद्धा कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला लागते प्रॉपर राऊंडमध्ये कटिंग करून घ्यायचं। जर तुम्हाला मोठी डिश हवी असेल तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता, किंवा अजून थोडासा आसन तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही मोठी डिश घेऊन केलं तरी पण चालेल। आता मी कटिंग करून घेते आणि दाखवते। तर बघा, मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता कटिंग कसं केलं आहे, तर जो राऊंड मारला आहे ना, त्याच्या साईडने पाव इंच मार्जिन सोडून थोडंसं कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला शिलाई जी मारायची आहे ना, ती बरोबर या राऊंडवरती मारायची आहे। तर आता बघा, शिलाई मारताना कसं करायचं, आता ही एका कापडाची सरळ बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे, ठीक आहे। तर ही मागची बाजू अशी ठेवायची, म्हणजे हा कापड सरळ ठेवून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यावरती हा जो कापड आहे तो उलटा ठेवायचा असा, हे बघा, किंवा हा जो राऊंडवाला जो भाग आहे ना, तो आपण तरी पण ते पुढेच जाणार आहे। तर बघा,
एक कापड जो आहे तो सरळ ठेवून घ्यायचा, त्याच्यानंतर जो दुसरा कापड आहे ना तो आपल्याला असा त्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे हे जे दोन कापड आहेत ते एकमेकांवरती समोरासमोर आले. त्याच्यानंतर ही जी फोमची जी शीट आहे ना ती आपण राऊंड कट करून घेतली आहे, ती बरोबर त्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. आता ठेवून घेतल्याच्या नंतर हा राऊंड जो दिसतोय ना आपल्याला तो व्यवस्थित दिसतोय, बाकी मधला नाही दिसला तरी पण चालेल. तर बघा अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं. आता मध्ये ना थोडंसं 2 टाचणी पिन लावून घ्यायच्या, म्हणजे हलायला वगैरे नको म्हणून व्यवस्थित 2 टाचणी पिन घेतल्या. अजून एक लावते. अशा पद्धतीने टाचणी पिन लावून घेतल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या राऊंडवरती बरोबर जिथे खडूने मार्क केलेला आहे ना त्या राऊंडवरती बरोबर आपल्याला शिलाई मारायची. शिलाई मारताना हा एवढा पॅच आपल्याला ओपन ठेवायचा आहे, कारण हे सरळ करायचं आहे ना आपल्याला, त्यासाठी हे ओपन ठेवून घ्यायचं. आता मी व्यवस्थित शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण शिलाई इकडून मारून घेतली आहे, फक्त एवढा पॅच ओपन ठेवला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इकडे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. आता कट्स मारताना शिलाईवरती नाही मारायचे, साईडला मारून घ्यायचे, जेणेकरून तो राऊंड जो आहे ना आपला तो व्यवस्थित आला पाहिजे, म्हणून छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. डायरेक्ट पण तुम्ही सरळ करू शकता, पण त्याचे कोपरे व्यवस्थित बाहेर येत नाहीत, म्हणजे शेप बरोबर येत नाही त्याच्यासाठी. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे सरळ करून घ्यायचं आहे. सरळ करताना काय करायचं, ही फोम शीट आणि तिच्या खालचा जो कापड आहे ते 2 वरच्या बाजूला घ्यायचे आणि जो खाली जो कापड आहे तो वेगळा ठेवायचा आणि सरळ करून घ्यायचं. हे बघा म्हणजे फोम शीट ही आतल्या बाजूला जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो राऊंड आहे ना तो सरळ करून घ्यायचा आहे. बरोबर शेपमध्ये बाहेर काढून घ्यायचं. शेपमध्ये बाहेर काढून घेतलं ना की हा कापड आतल्या बाजूला टाकत आपल्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूला टाकत राऊंड करून पूर्ण दाब शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित वरून दाब शिलाई मारून घ्यायची आणि राऊंड. तर बघा व्यवस्थित राऊंड आपला तयार झालेला आहे, एकदम सुंदर. थोडंसं हे असं राऊंड केलेलं आहे आणि वरून दाब शिलाई दिलेली आहे. मागच्या साईडने पण बघू शकता, फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या साईडने प्लेट्स मारून घ्यायचे. आता इथे ही जी साईड आहे ना ती तुम्ही डायरेक्ट अशी ओपन पण ठेवू शकता किंवा अशी फोल्ड मारून सुद्धा घेऊ शकता आणि मग त्याच्यावरती प्लेट्स मारायला सुरुवात करायची. तर आता मी ओपन ठेवते, कारण शेवटची जी येईल ना ती त्याच्यावरून मी घेणार. असं दाखवते तुम्हाला मी प्लेट्स कशा मारायच्या. तुम्ही डायरेक्ट शिलाई मशीनवरती पण मारू शकता किंवा अशा पद्धतीने टाचणी पिन लावून सुद्धा तुम्ही मारू शकता. फक्त आपल्याला गोल राऊंडमध्ये मारायचे आहे. जेवढा गॅप पाहिजे ना तुम्हाला त्या गॅपवरती तुम्हाला हे प्लेट्स मारून घ्यायचे. राऊंड राऊंड करत आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आपल्याला पहिल्यांदा टाचणी पिनने प्लेट्स मारून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर वरून शिलाई मारून घ्यायची. आता मी व्यवस्थित प्लेट्स मारून घेते आणि मग बघा खूप सुंदर अशी लेस राऊंडमध्ये लावून झालेली आहे. आणि इथे आहे ना मी जी शेवटची जी लेसचा जो पॉईंट आणि पहिल्यावाला जो पॉईंट आहे ना दोन्ही एकत्र इथं शिलाई मारून घेतली आहे. आणि साईडने बघा खूप सुंदर वाटते. मागच्या साईडने सुद्धा फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे, कुठे धागे दोरे निघालेले नाही आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, ही जी लेस आहे ना ती आतल्या साईडने आपल्याला अशी लावून घ्यायची आहे. तर मी लावून घेते, म्हणजे अजून खूप जास्त सुंदर दिसेल ती. तर व्यवस्थित अशी गोल राऊंडमध्ये मी लेस लावून घेते आणि या समई आसनचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते.
बघा, खूप सुंदर असा आपला हा समई आसन बनवून तयार झालेला आहे. एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि समई आसन म्हणून सुद्धा आपण हे वापरू शकतो किंवा एखाद्या डेकोरेशनसाठी तिळगुळ वगैरे ठेवण्यासाठी पण वापरू शकतो. आणि हा समई आसन आपण वाण देण्यासाठी एकदम बेस्ट आयडिया आहे, कारण ह्याचा खूप जास्त यूज होणार आहे. वॉशेबल आहे, कसंही तुम्ही वापरू शकता आणि कितीही वापरू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेला आठवण येत राहील अशा पद्धतीचं हे असे छोटे छोटे वाण असतात आणि खूप सुंदर वाटतं. तर तुम्हाला हा समई आसन कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका आयडियासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.